महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये मातीतून उभा राहिलेला, आपल्या गावातील मेहनतीवर विश्वास ठेवणारा ब्रँड म्हणजे ईश्वरी मिल्क केला अँड होता ॲग्रो प्रॉडक्ट्स. आमदार प्रीमियर लीग 2026 पर्व ही दुसरं आहे आपल्या गावातील रोजगाराची आमदार संधी, उत्तमरावजी आपल्या जानकर साहेब यांच्या शेतकऱ्यांच्या वाढदिवसाचं मेहनतीची औचित्य किंमत साधून आणि आपल्या गावाची वेळापूरकरांसाठी आणि अभिमानाची संपूर्ण ओळख. तालुक्यासाठी आज आपण स्थानिक आयोजक घेऊन उत्पादनांना आलेले साथ आहेत दिली आमदार तर प्रीमियर उद्या लीग हाच आपल्या 2026 गावचा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकतो. म्हणूनच बाहेरच्या ब्रँड सोबत आपल्या गावच्या खूपच ब्रँडलाही सुंदर. एक संधी द्या. स्थानिक व्यवसायाला साथ ज्यांनी द्या, या शेतकऱ्यांच्या आमदार मेहनतीला प्रीमियर साथ लीग द्या घेण्यामध्ये आणि आपल्या सिंहाचा गावाच्या वाटा प्रगतीत ज्यांचा आहे, आपला वाटा उचला. असे आमचे ईश्वरी दादासाहेब मिल्क तुपे. अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. मला वाटतं घराकडे आपल्या सुद्धा ते गेले गावातून नसतील. आपल्या आणि विश्वासातून या ठिकाणी पुढच्या इलेक्ट्रिक वाटचालीकडे जी गाडी लावलेली आपला आहे गाव, आपला ब्रँड, वेळापूरकरांसाठी आपली विनंती जबाबदारी. आहे. आजच त्याच्या उजव्या ईश्वरी बाजूला मिल्क एक अँड ॲग्रो इलेक्ट्रिक गाडी प्रॉडक्ट्सला लावलेली साथ द्या. आहे. कारण 100 आपल्या रुपयाचं गावचा तिकीट ब्रँड आपण पुढे घ्यायचं गेला आहे. तर आपल्या लकी गावाची ड्रॉ होणार ओळखही आहे. पुढेच जाईल. शेवटच्या बक्षीस वितरणाच्या दिवशी तो लकी ड्रॉ काढण्यात येईल. मजबूत बांधकामासाठी आणि तिकिटाची किंमत फक्त विश्वासाचा 100 रुपये आपण मजबूत ठेवलेली आधार. आहे. तुमचा प्रोजेक्ट ज्यांना छोटा असो किंवा मोठा, बांधकामाची आपलं नशीब खरी ताकद असते ती आजमावायचं आहे. उत्तम दर्जाच्या कॉन्क्रीट मध्ये. म्हणूनच समालोचक विश्वासाचं नाव कक्षाशी संपर्क राजे साधायचा घाडगे आहे. इन्फ्राटेक आणि अँड यशराज वेळापूरकरांची आपली आरएमसी. हक्काची आधुनिक टीम तंत्रज्ञान, उच्च मैदानामध्ये आहे. दर्जाची गुणवत्ता 18 आणि नंबरची वेळेवर जर्सी सेवा घातलेला यांचा माझा परिपूर्ण लहान संगम. बंधू तुमच्या प्रत्येक प्रकल्पासाठी रोहन मिळवा सर्वदे. उत्तम दर्जाचे मैदानामध्ये. रेडी मिक्स कॉन्क्रीट RMC. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असोत, वेळापूर चालू. कमर्शियल दुबई, प्रोजेक्ट्स असोत, रोड्स अँड इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असोत, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स विराट असोत किंवा कोहलीचा मोठे fan बांधकाम असलेला प्रकल्प, आमचा रोहन सर्वदे. प्रत्येक कामासाठी फक्त विश्वासार्ह आणि महाराष्ट्रातच नाही तर गुणवत्तापूर्ण भारतात अगदी अहमदाबादच्या गुजरातला मॅच असू द्या, आपल्या गावचा ब्रँड हिमाचलला मॅच असू द्या, आपणच पुढे धर्म- नेऊया. कुठलं ते नाही. आपल्या मातीतून उभा धर्मशाला राहिलेला, आपल्या आणि गावातील प्रत्येक स्टेडियमवरती मेहनतीवर जाऊन विश्वास विराट ठेवणारा कोहलीला ब्रँड पाहण्याची म्हणजे आतुरता आमच्या रोहनची ईश्वरी असते कायम. मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स. आपली हा फक्त एक नवोदयला व्यवसाय असताना नाही, आसामपर्यंत ही लेदर आहे बॉलचं आपल्या क्रिकेट गावातील खेळून तो आलेला रोजगाराची आहे. संधी, आणि आपल्या क्रिकेटविषयी शेतकऱ्यांच्या खूप त्याच्या मेहनतीची मनामध्ये आस्था किंमत आहे. आणि आपल्या गावाची अभिमानाची ओळख. आज आपण स्थानिक उत्पादनांना साथ दिली तर अत्यंत उद्या सुंदर हाच आपल्या पद्धतीचा गावचा सामना. ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकतो. म्हणूनच बाहेर रोहनचं खरं तर मनापासून या ठिकाणी सहर्ष असं सगळ्या दोन्ही टीमांचं स्वागत. या ठिकाणी स्ट्राईकला रोहन सर्वदे आणि नॉन स्ट्राईकला दीपक भाकरे आणि पहिलं षटक याची देही याची डोळा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडल तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मनी विराजित. या ठिकाणी सामन्याला सुरुवात झालेली आहे. चला सामना इकडे सुरू होतोय. मी विनंती करतो आदरणीय अभिजितजी राऊत सर, काकांना मात्र मी विनंती करतो की त्यांनी मात्र नक्कीच पुढच्या सामन्याचं आपल्या आगळ्या वेगळ्या अंदाजामध्ये वेळापूरची लोकल टीम खेळती आहे, तर काकांचं समालोचन पुढच्या मॅचमध्ये. आणि मॅच कोण हे करते ते मॅच मध्ये माझ्याकडे देऊन गेला आता ते एक जण काय म्हणते सर? हो केला केला केला. काय नाव हिचं? रोहन ऑन स्ट्राईक. धन्यवाद राजपूत सर. या आमदार चषकाचा आजचा हा 5वा दिवस आणि हा सामना चालू आहे चौथा सामना चालू आहे वेळापूरच्या पालखी मैदानावरती. सोलापूर जिल्ह्यातील क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जाणाऱ्या पालखी मैदानावरती या आमदार चषकाचं आयोजन केलेलं आहे. सुंदर चेंडू, तितका सुंदर चेंडू कव्हरच्या बाजून जातो आहे. एक धाव घेतोय फलंदाज रोहन सर्वदे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करतोय पेलिवचा संघ आणि फलंदाजी करतोय तो वेळापूरचा संघ. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू, निर्धाव चेंडू, धावसंख्येत काय भर नाही.
सुंदर असं क्षेत्ररक्षण लावलं आहे पिलीव संघानं आणि एक उत्कृष्ट गोलंदाजी करतो इंद्रजित. हा सलामीचा गोलंदाज एक नावाजलेला खेळाडू आहे या माळशिरस तालुक्यातील. अतिशय देखणा चेंडू, सुंदर गोलंदाजी करतोय. अतिशय उंच पुरा असा गोलंदाज. या वेळापूरच्या क्रीडा रसिकांना हा सामना पाहण्याचा योग आमदार चषक याच्या रूपाने पाहायला मिळतोय आपल्याला. लेग स्टंपच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेत भर. धावसंख्या 1 ने वाढते. 6 षटकांचा हा सामना चालला पिलीव वर्सेस वेळापूर. प्रेक्षकांची हळूहळू गर्दी वाढत चाललेली आहे या मैदानावरती. हो, आपटून टाकला चेंडू. चेंडू गेलाय स्क्वेअर लेग पंचाच्या डोक्यावरून. चेंडू हवेत आणि 1 बाउन्स फॉर. धावसंख्या 4 ने वाढते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्येची 7. 6 षटकांचा हा सामना चालू आहे. धावसंख्या 7. थोडंसं संत क्रिकेट पाहायला मिळतं वेळापूरच्या क्रीडा रसिकांना. उशीर आलेल्या प्रेक्षकांसाठी या स्पर्धेचा आजचा हा 5वा दिवस आणि 5व्या दिवसातला हा 4था सामना चालू आहे पिलीव वर्सेस वेळापूर. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करतोय पिलीवचा संघ आणि फलंदाजी करतोय तो वेळापूरचा संघ. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरा षटक घेऊन येतोय शैलेश लिंबाळकर. पिलीव संघाचा अष्टपैलू असा खेळाडू, सलामीचा फलंदाज आणि 1 डाऊनचा गोलंदाज. अर्धा पावलांचा स्टार्ट. हा मध्यम गती असा गोलंदाज. स्ट्राईकला तो रोहन सरवदे. हो, तितका सुंदर चेंडू, तितकाच त्या पद्धतीने थटकवून काढलाय मिड विकेटच्या बाजूनं. चेंडू खाली इंद्रजित येतोय. धावफलक हलका ठेवतोय रोहन. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 8. 6 षटकांचा हा सामना. षटक चालू आहे दुसरं. पायचे आपल्या संघाला कुठपर्यंत नेतोय तो वेळापूरचा संघ. फुलटास पद्धतीचा चेंडू. चेंडू डीप मिड विकेटच्या बाजूनं आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक इंद्रजित. अतिशय देखणं क्षेत्ररक्षण करतोय. एक नावाजलेला खेळाडू हा इंद्रजित. माळशिरस तालुक्यामधला एक टॉपचा खेळाडू आहे तो. मिड विकेटच्या बाजूला वाय. ओ, सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका. चेंडू हवेत आहे आणि हा षटकार. चेंडू झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक हाताला लागून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि या चेंडूवर 6 धावा वसूल करतोय वेळापूर क्रीडानगरीतला हा रोहन सरवदे. हाही सलामीचा गोलंदाज आहे आणि सलामीचा फलंदाज. अष्टपैलू खेळाडू वेळापूर संघाचा. होम पिचचा खेळाडू आहे हा. अतिशय देखणा फटका पाहायला मिळाला वेळापूरच्या क्रीडा रसिकांना. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाडतोय रोहन सरवदे. धावसंख्या 6 ने वाढते. सुंदर फटकेबाजी करतोय रोहन आपल्या संघासाठी. या टेनिसच्या सामन्यामध्ये प्रत्येक धाव आणि प्रत्येक चेंडू फार महत्त्वाचा असतो. शैलेश्वर थोडासा दबाव येतोय संघाचा. तोही अष्टपैलू खेळाडू आहे. जरी गोलंदाजीमध्ये जरी हरला तो फलंदाजीमध्ये भरून काढेल आणि जो फलंदाजीमध्ये हरतो तो गोलंदाजीमध्ये जिंकतो. अष्टपैलू खेळाडूला 2 संधी असतात. जो अष्टपैलू खेळाडू असतो तो जरी गोलंदाजीमध्ये कमी पडला तर फलंदाजीमध्ये जिंकता येतो आणि जो फलंदाजीमध्ये हरतो तो गोलंदाजीमध्ये जिंकतो. तसा हा शैलेश लिंबाळकर. दोन षटकार मारलेत रोहन सरवदे यांनी.
हो, एक सुंदर चेंडू. चेंडू उचलून मारत आहे रोहन. याला बॅटीत काय पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडू. या षटकामध्ये 2 खणखणीत षटकार मारलेत रोहन सरवद यांनी. वेळापूर संघाचा सलामीचा फलंदाज स्ट्राईकला येतो. नॉन स्ट्राईकला तो दीपक बाकरे. गोलनी करतोय शैलेश. अतिशय देखना फटका. अतिशय देखना फटका. चेंडू बॅट खाली घेतोय रोहन सरवदे. धावसंख्या पोहोचते ती 27 वर. अतिशय सुंदर फटकेबाजी आणि थोडंसं महागडं षटक बनवलं पिलू संघाकडून शैलेश याचं. या षटकात खणखणीत 3 षटकार मारलेत रोहन याने. एक डीप मिड विकेटला, एक मिड विकेटला आणि एक लॉंगॉनच्या डोक्यावरून मारतोय फलंदाज. धावसंख्या ती 27. 6 षटकांचा हा सामना. 2 षटकाच्या अखेरी धावसंख्या आहे 27. नाबाद 27. फलंदाजी करतोय वेळापूरचा संघ. क्षेत्ररक्षण करतो तो पिलीवचा संघ. स्कोरर विकास यांनी आपल्या समालोक कक्षामध्ये यायचं आहे. रोहन सरवद यांनी जर 50 धावा पटकवल्या तर माऊली हॉटेल यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. एक सुंदर चेंडू. त्या ठिकाणी सुंदर चेंडूवर मिड विकेटच्यातून चेंडू जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक शैलेश येतोय. धावफलक हलका ठेवतोय बाकरे. बाकरे नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकला रोहन सरवदे. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं वैयक्तिक दुसरं आणि संघाचे षटकतोय इंद्रजित. अतिशय सुंदर फटका रोहन सरवदे. चेंडू लॉंगॉनच्या बाजूने येतोय आणि रोहनला माहित आहे हे होम मैदान आहे स्वतःचं. क्रिकेटमध्ये चेंडूला उंचीपेक्षा लांबी फार महत्वाची असते आणि रोहन त्याच पद्धतीने क्रिकेट खेळतोय. सलग 3 षटकार रोहन यांनी मारले तर 2000 रुपयाचं बक्षीस आहे बादशाह शेख यांच्याकडून. चांगला चेंडू. चेंडू तो स्कोरच्या बाजूनं. एक धाव घेतोय. धाव फलक हलका ठेवतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आहे. धावसंख्या ती 35. थर्ड पंच तिसरे अंपायर वाईट साठी तिसऱ्या पंचांचा निर्णय. बॉल किती झाले? बॉल रिमेनिंग रोहन सरवदे यांना या मैदानावर 50 धावा पटकवल्या. आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी इलेक्ट्रिक गाडी दाखवली जाते लाईव्हला. ज्यांच्या मोबाईलमध्ये आणि जे लाईव्ह स्ट्रीमिंगला ही स्पर्धा पाहत आहेत त्या सर्वांसाठी अतिशय आकर्षक अशी बाब म्हणजे ही इलेक्ट्रिक गाडी आपण 100 रुपयाच्या कुपनवरती या ठिकाणी 100 रुपयाचं कुपन वाईड बॉल पंचांचा निर्णय 1 बाउन्स आणि वाईड बॉल. या ठिकाणी इलेक्ट्रिक गाडी 100 रुपयाचं कुपन लकी ड्रॉ. अतिशय कडक असा फटका
ऑफच्या दिशेने मारलेला आहे दीपक भाकरेचा जबरदस्त असा चौकार. येताना चालत या आणि जाताना मात्र इलेक्ट्रिक गाडीवरती जावा. दादा तुपे आणि सहकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी 100 रुपयाच्या कुपनवरती इलेक्ट्रिक गाडी काय योजना घेऊन आलाय. या ठिकाणी रोहनने दीपकला थोडंसं शांत ठेवलेलं आहे. दीपकला सुद्धा या ठिकाणी संधी आहे संधीचं सोनं करण्याची, कारण दीपकची सुद्धा रेंज खूप मोठी आहे. काका या ठिकाणी माऊली टी स्टॉल नाईट टी स्टॉल यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस रोहनसाठी आलेलं आहे. जर अर्धशतक पूर्ण केलं तर माऊली हॉटेलकडून तुला 501चं बक्षीस. अतिशय सुंदर समोरासमोर फाटका, परंतु हातामध्ये झेल. मोईननी कॅच घेतलेला आहे. सुंदर असा झेल, खूप सुंदर असा झेल. 3 ओव्हर षटकं पूर्ण झालेली आहेत 3 आणि धावांची संख्या 40. वैयक्तिक धावसंख्या रोहनची आहे 26. अतिशय सुंदर त्याने खेळ दाखवलेला आहे. खरं तर तो गोलंदाजी चांगली करतो काका, परंतु आज त्याची फलंदाजी मला सुद्धा पहिल्यांदाच पाहायला मिळाली. मॅचचा आनंद अनेक जण घेत आहेत आणि या ठिकाणी आमचा आयान तांबोळी जीवन भैया जानकर साहेब यांचा सिनेमॅटिक अतिशय सुंदर रील्स बनवतो आणि आमचे युवा नेते जीवन भैया जानकर यांना महाराष्ट्रभर एक नवी ओळख ज्या सिनेमॅटिकने करून दिलेली आहे, असा आयान तांबोळी सिनेमॅटिक या ठिकाणी समोरच आहे. त्याचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा आयांचं सहर्ष स्वागत. सुंदर असा फाटका, पुन्हा एकदा सीमा पार चेंडू आणि रोहनच्या बॅटमधून सनसनाटी 5वा षटकार. या ठिकाणी श्रीनाथ खटके साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. काय 6 मारलेला आहे, जबरदस्त. 5वा षटकार आपल्या बॅटच्या माध्यमातून. फुल फॉर्म मध्ये आहे आज रोहन. हॅलो, जयराम पवार यांच्याकडूनही या ठिकाणी पारितोषिक येत आहे. अतिशय सुंदर ऑफच्या दिशेने फटका आणि वाटलं होतं नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय का काय, परंतु हलक्या हाताने खेळलेला चेंडू जातोय कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये आणि झेलबाद होऊन आपल्या संघासाठी एक भक्कम अशी धावसंख्या उभा करून परततोय माघारी रोहन. अतिशय सुंदर खेळी, भविष्यातला या वेळापूरचा स्टार खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे रोहन सर्वोदय. संघाकडून त्याला अतिशय सुंदर अशा प्रेरणा म्हणून टाळ्या मिळत आहेत आणि रोहनची जागा घेतोय साहिल. 23,000 पॉइंट ऑक्शनमध्ये साहिलवरती खर्च केलेले आहेत हसन 11नं. पाहूया आपल्या संघासाठी साहिल काय करतोय. अतिशय सुंदर असा फाटका, परंतु या ठिकाणी मिस फिल्डिंग आणि त्याची 1 धाव एक्स्ट्रा. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा साहिलनं घेतलेल्या आहेत. रोज याच मैदानावर प्रॅक्टिस करणारे हे सर्व खेळाडू आणि माळशिरस तालुक्यातील क्रिकेट खेळाडूंसाठी सुवर्ण संधी. ऑफ साइडच्या दिशेने मारलेला हा फटका, चेंडू जातोय
दोन फिल्डर त्याच्या मागे धावतायत, परंतु पाठलाग करत असताना पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. काका काय आहे बघा एकदा. एक काका इथं समालोचकासाठी बसलेले आहेत. या ठिकाणी काका, निळा शर्ट घातलेले काका, मॅच बघताय का? बॉल आपल्यापर्यंत आलेला होता. सेफ आहे, चौकार नाही. या ठिकाणी चौथं षटक सुरू आहे. रिव्हर्स स्वीपचा फाटका, परंतु हातामध्ये साहिलला बॉल खूप दूर मारायचा आहे, परंतु 30 यार्ड सर्कलच्या बाहेर हा चेंडू जात नाहीये. चौथं षटक सुरू आहे आणि चौथ्या षटकातील 6वा चेंडू. धावफलकावरती 50 धावा लागलेल्या आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओ नो, सुंदर असा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी 4 षटक पूर्ण झालेले आहेत. संघाची धावसंख्या 50. महाराष्ट्रातील एक सुंदर असं ग्रामीण भागातील मैदान, आमदार प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं, दादा तुपे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून वेळापुरातील क्रिकेट रसिकांसाठी आणि माळशिरस तालुक्यातील सन्माननीय आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्यावरती कायम प्रेम करणारा हा तालुका गेल्या अनेक वर्षाच्या संघर्षानंतर साहेबांना आमदार म्हणून विधानसभेमध्ये गेले आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तालिका अध्यक्ष म्हणून त्यांना तो बहुमान सुद्धा मिळाला. या तालुक्याचं नेतृत्व ज्याही पद्धतीनं आमदार साहेब करतायत. 50 धावसंख्या झालेली आहे. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकं पूर्ण झालेले आहेत आणि 5वं षटक आपल्या संघासाठी घेऊन येतोय 275 नंबरची जर्सी घातलेला. बॉलरचं नाव अजित गोरे. या ठिकाणी पंचांचा निर्णय काय येतोय पाहूया, परंतु सेफ बॉल दिसतोय. अजित गोरे 275 नंबरची जर्सी का निवडली असेल हा प्रश्न मलाच सुद्धा पडलेला आहे. अतिशय सुंदर असा फटका बघूया आणि हा पंचांचा निर्णय हा मात्र वाईटचा चेंडू जातोय. फलंदाजाची चाल बॉलरने ओळखलेली आहे आणि म्हणूनच ऑफसाईडच्या दिशेने सगळे चेंडू टाकले जात आहेत. वाईट चेंडू हा सुद्धा. हसन 11 संघाला खूप मोठी संधी आहे. आताचा वाईटचा चेंडू आहे, फक्त एकच चेंडू लागलेला आहे आणि हसन 11 संघाला नामी संधी आहे चांगला स्कोर करण्याची. या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल येत नाहीये. चेंडू स्टंपाच्या वरून जातोय. जयराम एक अनुभवी वरती जयराम स्ट्राईकला आहे आणि अजित गोरे पुन्हा एकदा वाईट चेंडू. या ओव्हरमधील या षटकामधील 3रा वाईड. अतिरिक्त धावसंख्येची भर. संघाची धावसंख्या 53 फॉर 2 लॉस. आता मात्र जयरामच्या बॅटेमधून असा काही ठोका आलेला आहे. चेंडू जातोय सलग हातामध्ये इंद्रजितच्या. उंचपुरा इंद्रजित. रोहनचा चेंडू त्याने सोडला होता, परंतु जयरामचा मात्र निश्चितपणे हातामध्ये घेतलेला आहे आणि हा झेलबाद जयराम.
या ठिकाणी मैदानामध्ये येतोय 74 नंबरची जर्सी घातलेला यश. नावातच यश आहे. पाहूया 6 आणि चौकारचं त्याला यश मिळतंय का पाहूया. अतिशय चांगला खेळतोय. अजितचा हा चेंडू तडकावलेला आहे समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक धावतायत परंतु हाताला चेंडू लागून, मोहींच्या हाताला चेंडू लागून सीमा पार चेंडू जातोय आणि खणखणीत असा पुन्हा एकदा चौकार. यशच्या बॅटला पहिलाच चेंडू असा काही लागला. पहिल्याच चेंडूवरती त्याला यश आलेलं आहे. जातीनं पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान. अतिशय सुंदर असा फाटका या बारीनं बघूया. ओ नो, शैलेश निंबाळकरने 45 नंबरची जर्सी घातलेला शैलेशने अचूक असा झेल टिपलेला आहे. आणि ही सगळी बहुजन समाजातली मुलं आज क्रिकेटच्या मैदानावरती सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन चालणारा हा क्रिकेटचा खेळ. जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडी रहने दो म्यान. हे संत कबीरांचा हा दोहा आणि या क्रिकेट खेळाडूंसाठी परिपूर्णपणे लागू होतोय. या ठिकाणी ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सढळ हाताने कायम मदत करणारं व्यक्तिमत्व डॉक्टर शिवाजी शहाजी पानेसे पाटील यांचं आगमन. या ठिकाणी समोरच्या दिशेनं चेंडू आहे आणि पुन्हा एकदा सलग मोहींच्या हातामध्ये चेंडू जातोय. चेंडू मोहींला सोडत नाही आणि मोहीन चेंडूला सोडत नाही. सलग 2 चेंडूवरती 2 झेल अचूक असे टिपलेले आहेत आमच्या मोहींनं. या ठिकाणी आमचे ग्रामपंचायतीचे सदस्य आणि हसमुख अतिशय विनोदी असे आमचे हनुमंत वायदंडे या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आमचे सामाजिक कार्यकर्ते आणि अचूक अंदाज लावणारे या मॅचचा सुद्धा ते अचूक अंदाज लावू शकतात काय होईल भविष्यात. 57 धावसंख्या, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 57 धावसंख्या झालेली आहे आणि 5 षटक पूर्ण झालेले आहेत. आणि या ठिकाणी लकी ड्रॉ सुरू झालेला आहे दादा तुपे यांच्या माध्यमातून. लकी ड्रॉ आमचे या ठिकाणी हनुमंत वायदंडे एक विनोदी असा हा व्यक्ती, प्रत्येकाचं आयुष्य वाढवणारा, हे या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे जवान माने देशमुख असतील आणि आमच्या सर्वांचे युवा नेते सन्माननीय जीवन भैया जानकर हे सुद्धा या ठिकाणी या मॅचचा खूप आनंद घेत आहेत. या ठिकाणी काय फटका मारलेला आहे सुंदर साहिलनं. क्षेत्ररक्षण सुद्धा त्याच पद्धतीचं झालेलं आहे. अतिशय सुंदर असा फाटका, अगदी प्रोफेशनल जसा शॉट असतो मॅच मध्ये, खरं तर लेदर मध्ये हा शॉट बघायला मिळतो. अतिशय सुंदर असा फाटका, 2 धावांची भर आणि धावसंख्या झालेली आहे 59 फॉर 5 लॉस. काय माणसाला पाहिजे असतं सांगा अशी मॅच. सुंदर असा फाटका आणि कॉमेंट्री या ठिकाणी शिवाजी पानसे पाटील हेही या ठिकाणी आनंद घेत आहेत. सरपंच रजनीश भैया बनसोडे आपण कुठे आहात? या ठिकाणी पंचांचा हा वाईडचा निर्णय अगदी अँबॅसेडर म्हणून जरी सरपंचाकडे पाहिलं तरी हरकत नाहीये. सरपंच रजनीजी बनसोडे आपलंही या मैदानावरती सहर्ष असं स्वागत आहे. समालोचक कक्षातर्फे आपलं स्वागत. बॉल चेंडू साहिलच्या बॅटला लागत नाही. धावती संख्या चोरी एका धावेची करता आली असती या ठिकाणी, परंतु साहिलनं रोखलेला आहे. कारण साहिलला जे फटके मारायचे आहेत ते अजूनही त्याच्या बॅटमधून आलेले नाहीयेत.
आणि म्हणून साहिलचा प्रयत्न आहे चेंडू हा सीमारेषे पार घालवण्याचा, आणि तो प्रयत्न झालेला आहे. ज्याही पद्धतीनं शेवटची त्यांनी एक धाव घेतलेली नव्हती, मनामध्ये त्यानं ठाण मांडलेलं होतं की पुढच्या बॉलवरती मला सीमारेषे पार मारायचा आहे, आणि खणखणीत असा षटकार. संघाची धाव संख्या 66. 5 विकेट गेलेल्या आहेत. संघाची धाव संख्या 66. अतिशय देखणा असा हा खेळाडू, दिसायलाही देखणा, आणि त्यानं आताचा षटकारही मारलेला आहे खूप देखणा. बघूयात. आणि पुन्हा एकदा खूप दूर मारायचा होता, परंतु चेंडू तिथंच गेलेला आहे, आणि झेलबाद यष्टी रक्षकानं खूप सुंदर असा कॅच या ठिकाणी घेतलेला आहे. स्कोर किती सर? 66 फॉर 6 लॉस. 66 वर 6. 66 वरती 6. आणि समालोचक म्हणून आमचे सर्वांचे गुरु आणि मायेनं आमच्या कायम डोक्यावरून हात फिरवणारं नेतृत्व, आमच्या खांद्यावरती हात ठेवणारं, तू लढ मी तुझ्या पाठीमागे उभा आहे, असे वेळापूर नगरीचे चाणक्य संजय काका देशपांडे या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आहेत. वाचले या ठिकाणी बघूयात. आणि कोण आहे? जयरामच्या बॅट मधून, विजयच्या बॅट मधून खणखणीत असा षटकार. बॉल द्यायचा आहे. बॉल गेलाय बाहेर. विजयनं हसन 11 साठी खणखणीत असा षटकार मारून 6 रनांची भर घातलेली आहे. संघाचा स्कोर होतोय 72 झाला ना मग. किती स्कोर? 72 झाला का बघा. 72 72. आणि हा वाईड पंचांचा निर्णय, आणि एक चोरीची रन सुद्धा. बघूया दुसरी पण घेतली जाते का. एका धावेवरती समाधान. चपळता हीच खरी खेळाडूची एक वेगळी ओळख असते. वाईड वरती एक धाव आलेली आहे. संघाची धाव संख्या 74 फॉर 6 लॉस. या ठिकाणी या स्पर्धा घेण्यामध्ये ज्यांचा वाटा आहे असे सरपंचांचे बंधू वैभव बनसोडे हेही समालोचक कक्षामध्ये आहेत. त्यांचंही या ठिकाणी मी सहर्षाचं स्वागत करतो. या ठिकाणी अतिशय सुंदर असा चेंडू, आणि 74 जिंकण्यासाठी 75 धावांची आवश्यकता. विकेटसाठी थर्ड अंपायर, आणि पुढचे दोन्ही संघ नाणेफेकीसाठी या ठिकाणी समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. पुढची मॅच कुठली आहे बघा. दादा तुपे यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी यायचं आहे. पुढची मॅच कोणत्या संघामध्ये होणार आहे, आणि येताना मात्र घरून चालत यायचं आहे, आणि जाताना मात्र इलेक्ट्रिक गाडी घेऊन जायची आहे. डीजी पॅन्थर वेळापूर विरुद्ध सयाजीराजे वॉटर पार्क अकलूज या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण या ठिकाणी समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होणार आहे. सयाजीराजे वॉटर पार्क अकलूज आणि सलग 3 सामने अबाधितपणे जिंकलेला डीजी पॅन्थर वेळापूर संघ, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण या ठिकाणी यायचं आहे. आणि मगाशी जे मी बोलत होतो, येताना चालत यायचं आणि जाताना मात्र चार्जिंग केलेल्या इलेक्ट्रिक गाडीवरती बसून जायचं आहे. येस,
समोर अतिशय 100 रुपयामध्ये, अगदी 100 रुपयाच्या तिकिटामध्ये एवढं मोठं बक्षीस ठेवलेलं आहे. आणि म्हणून डीजी ग्रुप दादासाहेब गालफाडे वेळापूरचे सर्व स्टार खेळाडू समालोचन कक्षामध्ये बसलेले आहेत. आमचा मारुती शेंडगे वेळापूरचा आमचा एक स्टार खेळाडू म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्याचं नाव आहे असा आमचा मारुती शेंडगे असेल. आमच्या गावचा उपसरपंच बापू मुंगुसकर तेही मॅचचा आनंद घेत आहेत. समोर अतिशय तडकाफडकीची बॅटिंग रात्री ज्याची पाहायला मिळाली असा सर्वांचा लाडका अभि खराडे तोही या मॅचचा आनंद घेतोय. या ठिकाणी आमचे युवा नेते निखिल शिंदे कॉन्ट्रॅक्टर तेही या ठिकाणी आनंद घेत आहेत. उद्योजक श्रीराम कन्स्ट्रक्शनचे मालक निखिलजी शिंदे या ठिकाणी, संघ मालक दादासाहेब गालपाडे. सगळीकडे गडबड करू नका, 1-2 मिनिटं फक्त. कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत आणि सयाजीराजे वॉटर पार्कचे कर्णधार आपल्याला पेनल्टी लागेल 2 रनांची. हो सर बसा. मॅच कोणाची माझी. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आमदार प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 2026चा हा दैदिप्यमान सोहळा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूने हसन 11 वेळापूर 74 धावा त्यांनी मैदानाच्या आतमध्ये जमवल्यात. 75चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होती आहे आणि इकडे सलामीचे 2 धुरंदर मैदानाच्या दिशेने दाखल देखील झालेले आहेत. माळशिरस तालुक्याचा अपकमिंग स्टार जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल शैलेश निंबाळकर आणि सोबत जर आपण पाहिलं अनिकेत. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत रोहन सरवदे जो इकडे गोलंदाजीसाठी सज्ज आहे. हो, पुन्हा एकदा बॉल जसा इकडे टाकला गेलाय पुन्हा एकदा यष्टीरक्षक हातामध्ये विसवला जाईल. डॉट चेंडूने इकडे सुरुवात होती आहे. पहिला चेंडू निर्धाव आहे. इथून पुढे देखील पाहायचं आहे कशा प्रकारे कामगिरी होईल. दुसरा चेंडू पाहूयात. दुसरा चेंडू देखील डॉट आलाय. मॅच थोडीशी थांबवायची आहे. पंच 2 मिनिटं. पुढच्या मॅचचा आपण टॉस इकडे घेतोय. जीवनदादा जानकर यांच्या शुभ हस्ते सयाजीराजे वॉटर पार्क्स यांच्या विरोधामध्ये डीजी पॅन्थर्स 11. जोपर्यंत आपल्याला सांगितलं जात नाही तोपर्यंत मॅच सुरू करू नका. स्कोरिंगला थोडासा प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. क्रिक हिरोजच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह स्कोरिंग. चला विकास सर आपण इकडे या. विकास किंवा मोईन आपला मोबाईल घेऊन इकडे या. निश्चितच ऑन स्क्रीनवरती आपल्याला जी बाईक इकडे पाहायला मिळते आहे आकर्षक असा लकी ड्रॉ जो आपल्याला इकडे केलफॉस फाउंडेशन यांच्या वतीने आणि त्याचबरोबर इथं हॉस्पिटल शिवपूजा यांच्या माध्यमातून ही गाडी पुढे आणलेली आहे आणि 100 रुपयांचं कूपन खरेदी करायचं आहे आणि त्याच्यामध्ये खरं तर इकडे नशीब आजमावण्याची आपल्याला संधी आहे. लकी ड्रॉ आहे इकडे आपण पाहतोय. खरं तर 100 रुपयांचं कूपन
मोहीन सर तुमच्यामुळे मॅच थांबली आहे, थोडंसं लवकर या मोबाईल घेऊन. विकास आपला मोबाईल जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच सुरू होती आहे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आमदार प्रीमियर लीगमध्ये आपण आहोत. नक्कीच चांगलं क्रिकेट इकडे माळशिरसकरांना नेहमीच पाहायला मिळाले. आज स्पर्धेचा दिवस क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळतोय. 5वा दिवस आहे. हो पुन्हा एकदा हा बॉल जसा चेंडू आलाय पुन्हा एकदा यष्टीरक्षक हातामध्ये विसवला जातोय. आपल्या स्पर्धेचे स्कोरर विकास सरांना विनंती आपण माईकशी कॉन्टॅक्ट करायचे. ओळीने 3 चेंडू निर्धाव मैदानाच्या आतमध्ये आलेत. अनिकेतला इकडे मैदानाच्या आतमध्ये उभं करून ठेवलंय. फुल टॉस बॉल आणि सरळ चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. इथून पुढे देखील पाहायचंय तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. अतिरिक्त हाईटसाठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू इकडे वापरलेला आहे. चला पांडुरंग सर. पंचांचा डिसिजन समोर आलाय. इट्स अ नो बॉल. नो प्लस त्याच्यावरती आलेला षटकार. 7 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 7 धावा मैदानाच्या आतमध्ये इकडे प्राप्त झाल्यात. इथून पुढे देखील पाहायचंय मैदानावरती इथून पुढचा खेळ कसा रंगला जातोय. अनिकेत स्ट्रायकिंग एंडला खूप चांगली बॅटिंग नक्कीच पाहायला मिळेल. उगवता सितारा आहे, युवा टॅलेंट. पुन्हा एकदा दबाव आणि दबाव आपल्याला पाहायला मिळाला आहे. उजव्या यष्टीच्या फार बाहेर टाकलेला चेंडू होता जो पंचांनी इकडे दंडित केला आहे. वाईट चेंडूची घोषणा आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त धाव मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा भाऊ खाऊन जाईल. धावफलक देखील पुढे जाताना पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खूप चांगला स्ट्रोक. चेंडू वेगात चाललाय बाउंड्री लाईनच्या आरपार. याही बॉलवरती आलाय. सडक पे कडक बेधडक चौकार. चांगला स्ट्रोक. अनिकेत फुल फॉर्ममध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळालेत. आत्तापर्यंत खूप चांगली बॅटिंग इकडे राहिली आहे. एक षटकार देखील आला आहे. चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. षटकारा पाठोपाठ चौकार देखील इकडे येताना पाहायला मिळालेत. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवलेला बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. पॉइंट रिझनमध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. इकडे जर पाहिलं आपण मैदानावरती एक सिंगल इकडे प्राप्त आहे. धावफलकावरती नजर टाकूयात. आत्तापर्यंत 13 धावा जमवल्यात. जिंकण्यासाठीचं 75चं टार्गेट जे टीम पुढे उभा केलंय. पिलीव क्रिकेट क्लब पिलीव प्रथमतः बॅटिंग करत असताना हसन 11 याही संघाने चांगला धावफलक इकडे उभा केलाय. परंतु इथून पुढे शैलेशसाठीचा हा बॉल उजव्या यष्टीच्या प्रचंड बाहेरचा चेंडू आहे. मुख्य पंचांनी दंडित केलाय. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा भाऊ खाऊन जाईल. धावा तुमच्याकडे कमी आहेत आणि कमी धावेंमध्ये तुम्हाला लढायचं आहे कारण या मैदानावरती 105 देखील चेज झाल्यात.
यावेळेचा बॉल थोडासा बाहेर ठेवलाय, बॅटची घेतली कडा, फलंदाजाला शिकवलाय चांगलाच धडा. ओयुटीचा कॉल, फलंदाज बॅक टू डग आउट. विकेटचं पतन इकडे झालंय. खरं तर ज्या खेळाडूकडून इकडे मोठ्या अपेक्षा होत्या तो इकडे थोडंसं लवकर बाद झालाय. चला नवीन फलंदाज थोडंसं लवकर यायचंय. पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. शैलेशचा खेळ इकडे मैदानाच्या आतमध्ये संपलाय. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज वेळापूर नगरीचा हा खेळाडू मोईन आपल्याला पाहायला मिळेल. मोईनचा खेळ देखील पाहण्यासारखा आहे. अगदी यापूर्वीच्या मॅचमध्ये देखील चांगला धुमाकूळ त्याचा नक्कीच आपल्याला पाहायला मिळालाय. याही मॅचमध्ये 30 किम्या पाहायला मिळेल का? अनिकेत जोरे मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. सोबत मोईनचा खेळ देखील पाहण्यासारखा राहील. 75चा पाठलाग आहे. पहिली विकेट इकडे आली आहे, त्यामुळे थोडासा दबाव देखील निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण यापूर्वी रोहन यांना पाहिलेलं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा इकडे पुढे दाखल होत आहेत. यावेळेस जसा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय तसा बॉल देखील पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. एक जोरदार तडाखा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खणखणीत षटकार जो मैदानाच्या आतमध्ये वसूल केलाय. षटकाराची मोहर आपल्याला पाहायला मिळतीये. आक्रमण इकडे मैदानाच्या आतमध्ये होतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण ठोंबरे साहेबांना इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. याही वेळेचा बॉल फाईन लेगमध्ये खेळलाय. वेगात चाललेला बॉल तिकडे अडवण्याचा प्रयत्न, थोडंसं फंबल देखील पाहायला मिळालाय, परंतु चेंडूला देखील अडवलं गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. स्पर्धेच्या निमित्ताने 1,51,000 रुपयांचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार दीपक भैया माने देशमुख साहेबांच्या वतीने भरघोस पारितोषिक आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. निश्चितच सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 21 धावा फलकावरती आहेत. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इकडे डॉट बॉल देखील प्राप्त झालाय. आज प्रेक्षक राजांसाठी देखील सुंदर संधी आहे इकडे, कारण प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ इकडे आयोजकांनी ठेवलाय आणि हा लकी ड्रॉ आपण पाहतोय. इकडे निश्चितच इलेक्ट्रिक स्कूटी जी आपल्याला जिंकण्याची संधी आहे. 100 रुपयांचं कुपन खरेदी करा आणि तुम्हाला जर कुपन खरेदी करायचं असेल तर लगेच आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. 100 रुपयाच्या कुपनमध्ये इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची संधी आहे. अनिकेत इकडे बॅटिंग करतायत. खूप चांगला खेळला आहे. 5 चेंडूमध्ये 18 केल्यात. यावेळेस थोडासा खाली राहिलेला बॉल पंचांकडे अपील होतीये. अपील इकडे पाहायला मिळाली आहे. अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास थोडासा कमी जाणवलाय. पंचांनी देखील नकार कळवलाय. स्पर्धेच्या आयोजनामध्ये आपण पाहतोय दादासाहेब तुपे असतील, आमचे जवान सर असतील, यांची प्रचंड मेहनत, अतिशय चांगलं नियोजन या क्रिकेटच्या स्पर्धेचं. 6 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा ठोंबरे साहेबांना आपण इकडे पाहतोय. याही वेळेचा बॉल उडवलाय उंच आकाशात, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पाठवलाय. खूप लांब 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 लचक षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या माध्यमातून पुन्हा एकदा धावफलक अत्यंत वेगाने पुढे जाईल. इक्वेशन देखील बघूयात आपण. शेवटचे 24 चेंडू आणि 47 धावा. 24 चेंडू आणि 47 धावेंची गरज. पुन्हा एकदा चेंडू सोपवला जाईल रोहन सरोदेच्या हातामध्ये आणि इथून पुढे पाहायचंय रोहन कशा प्रकारे कामगिरी करतील. रोहन यांना आपण इकडे गोलंदाजीसाठी पुढे आणलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये देखील गोलंदाजीसाठी आपण रोहन सरोदे यांना पाहिलं. यावेळेस तिसऱ्या षटकाची जबाबदारी पुन्हा एकदा
निश्चितच रोहनवरती सोपवली आहे. लोकल बॉय आहे, याच परिसरातील खेळाडू रोहन सरोदे सातत्याने याच खेळपट्टीवरती सराव करतात, त्यामुळे या मैदानाचा कानाकोपरा त्यांना माहिती आहे. इकडे रोहनने जर इकडे मैदानाच्या आतमध्ये अनिकेतची जर विकेट घेतली तर कदाचित या मॅचमध्ये पुन्हा येण्याची संधी आहे. हसन 11 या संघाला जर कमबॅक करायचं असेल तर नक्कीच अनिकेतची विकेट फार महत्त्वाची आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळत आहेत. अगदी जर पाहिलं समोर उभा आहे नामांकित खेळाडू, चर्चेत राहिलेला खेळाडू मोईन, या स्पर्धेचे उत्कृष्ट गुणलेखक देखील आहेत. आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये हो, यावेळेस उजव्या यष्टीच्या फार बाहेरचा चेंडू आहे. वाईट बॉलची घोषणा इकडे होतीये, त्याला मात्र फिल्डिंग टीमने पुन्हा एकदा चॅलेंज केले. तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. टीव्ही एम्पायर्स यांच्याकडे आपण पोहोचतोय. वाईटसाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. तिसरे पंच पांडुरंग सरोदे सर इकडे शहानिशा करतील आणि सरांचा डिसिजन पुन्हा एकदा पुढे आलाय. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची घोषणा आहे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू इकडे संपला आहे. एक रिव्ह्यू तुम्हाला आपण नक्कीच दिलेला आहे. नक्कीच आपण गाडी बघू शकताय, ज्या गाडीवरती सरपंच साहेब बसलेत आणि सरपंच साहेबांचे असं नशीब आहे, सरपंच साहेबांनी एखाद्या जर लकी ड्रॉमध्ये त्या गोष्टीला हात लावला तर ती गाडी त्यांचीच होती. मला वाटतं आता सरपंच साहेब जास्त तिकीट खरेदी करतील. नक्कीच मॅच इकडे ऑन आहे आणि आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्ताने खास आमचे सहकारी मित्र श्रीगोंद्यावरून उपस्थित झालेत. दीन दलित वंचित घटकांना ज्यांच्या माध्यमातून सातत्याने श्रीगोंद्यामध्ये न्याय दिला जातो असे संजयजी सावंत खास या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेत. आपलंही मनोपूर्वक सहर्ष स्वागत. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोईन मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. इथून पुढे पाहायचंय मोईनच्या बॅटमधून आक्रमण होणार का. बॅक टू द बॉलर, डीप लॉंग ऑनचा खेळाडू, लॉंग ऑफचा देखील तिकडे पोहोचलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध हा फटका सजवला होता. नक्कीच आमदार साहेबांचे सिनेमॅटिक शूट ज्यांच्या माध्यमातून इकडे शूट केले जातात असे सिनेमॅटिकवाले देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. मोईनच्या सलग 3 षटकारासाठी बादशाहभाई शेख यांच्या वतीने 1000 रुपयांचा पुरस्कार, 2000 रुपयांचा पुरस्कार दिला जाईल. डॉट बॉल इकडे मैदानावरती प्राप्त होतोय. इथून पुढे देखील पाहायचंय पुन्हा एकदा कशा प्रकारे कामगिरी होतीये. 31 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर क्रमांक 3चा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यानंतर देखील एक चांगली मॅच प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेस फुल टॉस बॉल अक्रॉस द बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न आहे. अगदी चेंडू सीमारेषेच्या लगत थांबवलाय आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण जे आपल्याला पाहायला मिळालं. इक्वेशनकडे नजर टाकूयात. शेवटचे चेंडू शिल्लक किती आहेत? 20 चेंडू आणि 42 धावा. 20 चेंडू 42चं समीकरण आहे. 20 चेंडू मध्ये 42 धाब्यांचं समीकरण. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक. बॉल जसा आलाय तसा मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खूप दूर वरती. काय जबरदस्त स्ट्रोक आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहावं आणि पाहतच राहावं. इतका सुंदर फटका जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. अनिकेत जोरे, बस नाम ही काफी आहे. चर्चेत राहिलाय कालच्या रात्रीपासून हा खेळाडू. अगदी बी ग्रुपचे सामने जसे सुरू झालेत याही खेळाडूची चर्चा फार राहिली आहे. कालच्या रात्रीमध्ये अभि खराडेची देखील चर्चा राहिली आहे.
लकी ड्रॉचे कुपन देखील इकडे विक्री सुरू आहे. ज्यांना लकी ड्रॉचे कुपन खरेदी करायचे असतील त्यांनी मात्र स्टेजशी संपर्क साधा. 33 धाबींवरती अनिकेत जोरे मैदानाच्या आतमध्ये लढलाय, तर संघाचं धावफलक 39 धावा. सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवार इकडे होताना पाहायला मिळतोय. 19 चेंडू आणि 36 धावा. मित्रांनो, मॅच संपलेली नाहीये. अनिकेत जोरे या सामन्यातील हसन 11 संघामध्ये आणि विजयामध्ये अडथळा बनून उभा राहिलेला आहे. पुन्हा एकदा हा बॉल उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आहे. वाईट बॉल आलाय, अतिरिक्त धाव येते. उजव्या एसटीच्या फार बाहेर टाकलेला चेंडू होता. नक्कीच अतिरिक्त धाव देखील इकडे प्राप्त होतीये. प्रत्येक चेंडू मागे इकडे समीकरण बदललं जात आहे. अनिकेत जोरे ज्याच्या बॅटमधून लांबच लांब षटकार इकडे पाहायला मिळालेत प्रेक्षकांना, पुन्हा एकदा तोच प्रयत्न इकडे केला जाईल का? सातत्याने प्रयत्न होत आहेत. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु दिशा भरकटलाय. व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा इकडे धाव फलकावरती भर टाकतीये आणि इक्वेशन देखील बदललं जाईल. शेवटचे 19 चेंडू आणि अजूनही 34 करायच्या. 19 चेंडू आणि अजूनही 34 धावेंची गरज. यावेळेचा बॉल हलक्याने कव्हरमध्ये ढकलून दिलाय, फक्त पुश केलंय बॉलला इकडे आणि निश्चितच एक धाव देखील इकडे प्राप्त होतीये. 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या 18 चेंडूमध्ये 42 धावा इकडे वसूल केल्यात, तर उर्वरितच्या 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी करायच्यात अजूनही 33 धावा. अंडर फ्लड लाईट्स लख प्रकाशामध्ये मागील 4 दिवसापासून आपण ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न करतोय. आजच्या 5व्या दिवसातील मॅच क्रमांक 4 आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट क्रीडा रसिकांना या मैदानावरती पाहायला मिळालं. पहिल्या पर्वाचं यशस्वी आयोजन आणि त्यानंतर पुन्हा एकदा दमदार दुसऱ्या पर्वाचं आयोजन. दमदार आमदार, कार्यसम्राट आमदार, लोकप्रिय आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचं निमित्त आहे आणि त्या निमित्ताने मात्र चांगली क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली आहे. 18 चेंडूमध्ये 33 करायच्यात. अनिकेत जोरेचा डाव खूप चांगला इकडे पाहायला मिळालाय. 12 चेंडूमध्ये 34 ठोकल्यात आणि इथून पुढे 18 चेंडूमध्ये 33 ठोकायच्यात. परंतु पाहायचं इकडे कशा प्रकारे कामगिरी होणार. फलंदाज सज्ज आहेत मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाज देखील सज्ज. यावेळेचा बॉल फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक तिकडे धावतील तोपर्यंत मात्र नो मॅन्स एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल. नो मॅन्स एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि गोलंदाजी मार्कवरती ठोंबरे यांना आपण पाहतोय. हसन 11चा अतिरिक्त खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. 43 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इथून पुढे देखील सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मोईन खूप चांगला खेळ इकडे आत्तापर्यंत पाहायला मिळालाय. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल, बॅटचा फेस ओपन केलाय, परंतु बॅटचा आणि बॉलचा कुठलाही संपर्क आलेला नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल इकडे पाहायला मिळतोय. मोईनने जर पाहिलं आत्तापर्यंत 5 चेंडू खेळलाय आणि फक्त 2च धावा जमवल्यात. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये मोईनचा देखील सुरू आहे. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. कव्हरमध्ये खेळून काढलाय आणि डीपमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक उभा आहेत. केवळ एकच धाव इकडे प्राप्त होतीये. एका धावेने पुन्हा एकदा संघाचं धावफलक पुढे जाईल. 44 धावा. शेवटचे अजूनही काही चेंडू इकडे शिल्लक आहेत. महत्त्वाची मॅच. प्रत्येक संघासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे, कारण साखळी पद्धतीच्या सामन्यामध्ये तुम्ही खेळताय. यावेळेस देखील बॅटची कडा घेतली आहे. चेंडू अगदी शॉर्ट फाईन लेगमध्ये अडवलाय. क्षेत्ररक्षकाला तिकडे उभं केलंय. कुठली चूक होणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दर्जेदार क्षेत्ररक्षण जे आपल्याला मैदानावरती अनुभवायला मिळाले. एक डॉट बॉल या सामन्यामध्ये फार महत्त्वाचा आहे. हसन 11 याही संघाला सामन्यामध्ये यायचं असेल तर मित्रांनो डॉट चेंडू जास्त टाकावे लागतील आणि मित्रांनो ते डॉट चेंडू इकडे पाहायला मिळत आहेत.
आता पुन्हा एकदा सामन्यावरती नजर टाकूयात. शेवटचे 13 बॉल आणि अजूनही करायच्यात 31 धावा. मॅच इकडे ऑन आहे मित्रांनो, काही घडू शकतंय. 13 चेंडू 31चं समीकरण. हाही चेंडू जर डॉट आला तर नक्कीच कमबॅक करताना इकडे पाहायला मिळेल. महत्त्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. काही घडू शकतं खरं तर या खेळामध्ये. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. यावेळेस मात्र स्लॉटमध्ये आलेला बॉल उडवला आणि फेकून देखील दिलाय पार्किंग प्लॉटमध्ये. षटकार. एक खराब चेंडू. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूंची वाट लावणं यालाच क्रिकेट म्हणतात. आणि हाच क्रिकेटचा खेळ वेळापूर नगरीमध्ये मागील 4 दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा संघाचं धावफलक जे आपल्याला पाहायला मिळेल अत्यंत वेगाने पुढे सुसाट पुढे गेलेला आहे. पहिले 5 चेंडू अतिशय चांगले हाताळले होते. 5 चेंडूचं विशेष कौतुक करावं लागेल. परंतु 6वा चेंडू जो खराब आपल्याला इकडे पाहायला मिळाला त्याचा निश्चितच खरपूस समाचार देखील घेतलाय. सायंकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची देखील गर्दी वाढताना आपल्याला पाहायला मिळते. दिवसभराचे कामं आटपून शेतीतील कामं आटपून पुन्हा या मैदानाकडे ओढ त्यांची आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण भाग आहे. विशेष शेतकरी परिवारातून आलेले अनेक खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. आणि शेतकरी कुटुंबातून दिवसभराची जी शेतीची कामं आहेत ती आटपून खरं तर आपले चाहता वर्ग इकडे दाखल होतोय. 41 धाब्यांवरती अनिकेत जोरे मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. 16 चेंडू 41 जमवल्यात. संघाच्या धावा झाल्यात 50. 12 चेंडू 25 करायच्यात. हो, यावेळेचा बॉल खूप चांगला इकडे पाहायला मिळालाय. चेंडू जसा आलाय तसा मात्र इकडे पुन्हा एकदा यष्टीरक्षक हातामध्ये. जयराम याही खेळाडूमध्ये खरं तर इकडे ताकद आहे सामना फिरवण्याची. 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 25 धावा करायच्या. जयरामचे 5 चेंडू खूप निर्णायक राहणार आहेत. यावेळेस मोईनचा फटका फसलाय. बॅक टू द बॉलर. स्वतः गोलंदाजाने टिपलाय झेल आणि संपलाय मोईनचा देखील खेळ. महत्वाची विकेट आली आहे. मोक्याच्या क्षणी आलेली विकेट. मित्रांनो, ही विकेट खूप भाऊ खाऊन जाणार आहे. कारण मॅचचा टर्निंग पॉईंट इकडे होणार का. बॅटिंगसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत LB गोरे. खरं तर ज्यांची या परिसरामध्ये ओळख आहे. एक चांगले प्रशिक्षक आहेत. टेनिस क्रिकेटचे धडे मात्र लहान लहान मुलांना देतात. निश्चितच आयकॉन खेळाडू म्हणून देखील फार प्रचलित आहेत हे खेळाडू. LB गोरे. पाहायचं इथून पुढे कशा प्रकारे कामगिरी करणार. नावाला साजेसा खेळ होणार का. मित्रांनो, जयराम पवारने तर कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. कारण पहिली 2 चेंडू नक्कीच त्यांच्या बाजूने आहेत. यावेळेस देखील पहिलाच बॉल आणि इकडे LB गोरे जसे आलेत ना मैदानावरती तसा पुन्हा डगआउटच्या दिशेने रस्ता धरलाय. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जयरामची. जयराम बस याच नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. खूप चांगला झेल पाहायला मिळालाय. विकेट आपल्याला येताना पाहायला मिळाली आहे. विकेटचं पतन इकडे झालंय. एका पाठोपाठ एक धक्के मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. मित्रांनो, सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवार इकडे होताना पाहायला मिळालाय. अगदी जर पाहिलं या षटकामध्ये पहिले 3 चेंडू खूप चांगले हाताळलेत. जयरामची गोलंदाजी. जयराम ज्या कामासाठी त्याला पुढे आणलाय ते काम इकडे करताना पाहायला मिळालेत. 3 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. कोण आहे बॅट्समन. सुहास देखील आल्याच आणि याच बरोबरीत विकेट हॅट्रिक पाहायला मिळतीये. एकदा जर गोलंदाजी आवडली असेल तर जयरामसाठी जोरदार टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. काय जबरदस्त महत्वाच्या क्षणी या 3 विकेट आल्यात मित्रांनो.
आणि या सामन्यामध्ये हे षटक, मी अगोदर सांगितलं, हे षटक बरंचसं काही करामत करून जाणार आहे आणि ती करामत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. या विकेट हॅट्रिकसाठी मात्र पारितोषिक येत आहे श्रीनाथ खटके साहेबांच्या वतीने तब्बल 500 रुपयांचा पुरस्कार. गोलंदाजाला हा पुरस्कार मॅच संपल्यानंतर दिला जाईल. श्रीनाथ खटके साहेबांच्या वतीने हा पुरस्कार या खेळाडूला दिला जाईल. खूप चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक देखील करताना पाहायला मिळालेत. मॅच इंटरेस्टिंग मोडवरती आहे मित्रांनो, परंतु मित्रांनो मॅच अजूनही संपलेली नाही आहे. काही घडू शकतं आहे. क्रिकेट आणि फक्त क्रिकेटची चर्चा. मैदानावरती जर पाहिलं आपण, विकेट पाठोपाठ विकेट मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. इथून पुढे देखील पाहायचं आहे मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी होते. शेवटच्या अजूनही आपण पाहतोय निर्णायक चेंडू इकडे जयरामचे आहेत. याही 2 चेंडूवरती जर 2 विकेट आल्या तर पुन्हा एकदा गोलंदाजी करणारी अर्थातच हसन 11चा संघ पुन्हा कमबॅक करेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये इंद्रजित दाखल झालेत. वाह, परंतु दिशा भरकटलाय. व्हाईट बॉलची घोषणा इकडे होतीये. अतिरिक्त धाव इकडे पुन्हा एकदा भाऊ खाऊन जाईल. ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकताय, खेळपट्टीवरती चेंडू टाकल्यानंतर थोडासा बाहेर इकडे दिशा बदलताना पाहायला मिळाला. नक्कीच पंचाने वाईट देखील घोषित केलं आहे. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळाली. दुपारच्या सत्रामध्ये हलक्याशा पावसांच्या सरी देखील आल्या, परंतु न थांबता न थकता पुन्हा मॅच सुरू झाली. 51 धावा हा चेंडू निर्णायक. यावेळेस पुन्हा एकदा कव्हरमध्ये खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे युवराज आपल्याला पाहायला मिळतील. वेळापूर नगरीतील खेळाडू. नक्कीच मॅचमध्ये इंटरेस्टिंग मोडवरती आली आहे. शेवटचे चेंडू अजूनही आपण पाहतो इकडे 7 धावा करायच्या 23. या चेंडूवरती जर मित्रांनो बिग हिट आला तर आणि तरच या सामन्यामध्ये येण्याची संधी आहे. अनिकेत जोरेला ती किमया करावी लागेल, कारण सामना आपण पाहतोय होता कुठं आणि सामना आला कुठं. सामना नक्कीच महत्त्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार सामना, खूप चांगलं क्रिकेट मित्रांनो इकडे पाहायला मिळालंय. आमदार प्रीमियर लीग, दमदार आयोजन, दमदार स्पर्धा. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊयात. अनिकेतसाठी हा बॉल निर्णायक. बिग हिट केला तर चर्चेत येईल, परंतु काय कमालीचा बॉल टाकलाय. इतक्या प्रेशर सिच्युएशन मध्ये इकडे गोलंदाजी केली आहे मित्रांनो. गोलंदाजी आवडली असेल तर जयरामसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय गोलंदाजी केली आहे. प्रतिस्पर्ध्याच्या अक्षरशः खिशामधून सामना काढून घेण्याचा प्रयत्न आहे. जबरदस्त गोलंदाजी आहे. जयराम अनुभव मोठा आहे आणि ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही ऑन स्क्रीनवरती जयराम यांचे 6चे 6 चेंडू तुम्हाला पुन्हा पाहायला मिळतील. निश्चितच पहिली विकेट जी मोईनची आपल्याला इकडे येताना पाहायला मिळाली. त्यानंतर दुसरी विकेट देखील टॉपेज आपल्याला इकडे पाहायला मिळाला होता. आणि त्यानंतर जर पाहिलं ओळीने तिसरी विकेट जी इकडे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाली आहे. खूप चांगली गोलंदाजी. त्यानंतर चौथा चेंडू देखील व्हाईट आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा 5वा बॉल कव्हरमध्ये खेळून काढला होता, परंतु निश्चितच आपण जर पाहिलं अंतिमचा चेंडू देखील खूप चांगला इकडे हाताळलाय. 6 चेंडू पुन्हा एकदा आपल्याला tenniscricket.in माध्यमातून दाखवण्यात आलेत. अजूनही 6 चेंडू आणि मित्रांनो 23 करायच्यात. इंद्रजितला देखील शांत संयमी खेळ करून चालणार नाहीये. सामना जर जिंकायचा असेल तर चौकार षटकारच ठोकावा लागेल. यावेळेचा बॉल पाहायचंय आणि काय घडलंय मैदानावरती. इकडे ज्या खेळाडूच्या बॅटमधून धावा येत होत्या ना मित्रांनो, तोच खेळाडू इकडे धावबाद होताना पाहायला मिळालाय. अनिकेत जोरेसारखी मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये येली आहे आणि नक्कीच आनंदाच्या लाटा इकडे हसन 11च्या डगआउटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय इकडे कमाल केली आहे या एसटी रक्षकाने. हुशारीने खरं तर इकडे ही विकेट घेतली आहे. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालाय.
नवीन फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. पाहायचं इथून पुढे कशा प्रकारे कामगिरी करतील. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. मॅच अजूनही संपलेली नाही आहे मित्रांनो. 5 चेंडू अजूनही 23 करायच्यात. नवीन फलंदाज इकडे दाखल झालेले आहेत. खेळायचं तर आता सिक्सरच खेळायचं आहे. षटकारच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ठोकायचा आहे, कारण सामन्यामध्ये यायचं असेल तर षटकार महत्वाचा आहे. यावेळेस आल्याच अगदी चेंडू ढगात पाठवलाय आणि या बॉलवरती षटकार पाहायला मिळालाय. मोहसिन आपल्याला इकडे बॅटिंग करताना पाहायला मिळालेत. जसा आलाय तसा मात्र चेंडू फेकून दिलाय सीमारेषा बाहेर आणि स्वागत झालंय. आपले बक्षीस जाते दीपक भैया माने देशमुख साहेब. मंगेश देशमुख सर, आपलं जे बक्षीस होतं ते आपण बक्षीस घेऊन जायचंय. आपल्याला 3000 रुपयांचा पुरस्कार काकासाहेब देशमुख यांच्या वतीने आलेला आहे. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक इकडे सजवलाय. चेंडू आपण पाहतोय. 1 धाव इकडे प्राप्त झाली आहे. नक्कीच आपण जर पाहिलं 2 धावा देखील इकडे प्राप्त झाल्यात आणि 2 धावे बरोबरीत पुन्हा एकदा संघाचं इक्वेशन बदललं जाईल. मित्रांनो, शेवटचे 3 चेंडू आणि अजूनही करायच्यात 15 धावा. 3 चेंडू 15 धावा समोर आहेत. मोहसिन ज्याच्या बॅटमधून 1 षटकार आलाय. इथं जर षटकार आला तर मित्रांनो मजा येईल मॅचमध्ये. क्षमता आहे या खेळाडूमध्ये. चौफेर फटकेबाजी करण्याची ताकद ठेवणारा हा खेळाडू. पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. फटका देखील फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचला तिकडे. टिपला गेला झेल आणि संपला इकडे मोहसिनचा देखील खेळ. शेवटचे 2 चेंडू आणि आता 15 धाब्यांची गरज. बॅटिंगसाठी निनाद. नवीन फलंदाज इकडे दाखल होत आहेत. निनाद तोंडले बोंडले परिसरातील हा खेळाडू, अगदी याच तालुक्यातील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तालुका प्रीमियर लीग, आमदार प्रीमियर लीग 2026चा हा दुसरा हंगाम आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच चांगली क्रिकेटची स्पर्धा. 2 चेंडू 15 करायच्यात. मित्रांनो, 2 चेंडूमध्ये 15 होणार का, हा देखील प्रश्न आपल्या पुढे आहे. यावेळेचा बॉल आल्या एक्स्ट्रा कव्हरमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पाठलाग करतील. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत उभा. एक सिंगल आली आहे. एका सिंगल बरोबरीत 61 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळाल्यात. अजूनही जिंकण्यासाठी करायच्यात फक्त 1 चेंडू आणि 14 धावा. पाहायचंय हा चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल. प्राध्यापक मारुती शेंडगे मात्र आपल्या बंधूला मार्गदर्शन नक्कीच करतायत. यावेळेचा बॉल खूप चांगला स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला गेला झेल आणि इकडे इंद्रजित देखील अंतिमच्या बॉलवरती विकेट आली आहे. नक्कीच अनिकेतची खूप चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु मित्रांनो,